पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. हॅलो, कशी आहेस तू? हो अगं मी बोलतोय संकर्षण. हां, ओळखलंस ना? हां, ऐक ना, मी छान आहे. मला तुझी आठवण येते खूप. बरं ऐक ना, माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. परवाच्या दिवशी भेटूया का? हां, तो गणेश मळा आहे ना, गणेश मळाच्या मागे जी बाग आहे ना, डाव्या हाताची नाही, ती म्हाताऱ्या माणसांची आहे. ती उजव्या हाताची का, जिथे तरुण मुलं मुली येतात. करेक्ट, तिथं भेटूया का? चालेल ना? नाही, परवा सुट्टी नाही आहे, वर्किंग डे. उलट म्हणून म्हणतोय परवा भेटूया, म्हणजे कुणी नसेल ना, गर्दी नसेल. ठीक आहे, मग परवा भेटूया. हां, चालेल ना? ओके, ते टिक 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 वाजतंय, पटकन सांग, परवा भेटूया ना? हां, ठीक आहे, बाय बाय बाय. चल मग, ठीक आहे, मग माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुला मिस करतोय. ओके, बाय. हॅलो हॅलो हॅलो, कटला फोन. खरं सांगा, असं तुमच्या बाबतीत झालेलं आहे की नाही? आता काय हो, कॉल काय, मेसेज काय, सगळं फुकट आहे, स्वस्त आहे. पण तरी सुद्धा आपण एकमेकांना ताबडतोब ब्लॉक करतो. पण ही मात्र जी गोष्ट आहे ना, ही फार मनाच्या जवळची आहे. याच्यामध्ये वेळ मिळायचा कमी, पण बोलायची जी इंटेन्सिटी होती ना, ती दुपटीने होती. कारण त्या कमी मिळणाऱ्या वेळेची सुद्धा प्रेमातली किंमत असायची. आपला आपला काळ असतो, आपलं प्रेम असतं. खूप आठवणी ताज्या झाल्यात, पण आता सगळ्या काही तुम्हाला सांगत बसत नाही. मुद्दा एवढा की आज ज्या उतेकर फॅमिलीकडे आपण जाणार आहोत, ज्या जोडीकडनं आपण गोडीने स्वयंपाक करणार आहोत, त्या जोडीचा ह्याच्याशी संबंध आहे. तो कसा आला, किती आला, ह्याने त्याच्यात किती मदत केली, हे सगळं आपण पाहूया. आणि काळजी करू नका, पदार्थही पाहूया, तेही जोडीकडनं. आपण त्याआधी प्रथेप्रमाणे मी संकर्षण कराडे स्वागत करतो तुमचं झी मराठीवरच्या ताज्या आणि गरमागरम कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. जोडीत गोडी. प्राजक्ता उतेकर आणि सुरेश उतेकर हे जोडपं आपल्या समोर तिथे आहे. ती जोडी आपल्या समोर आहे, त्यांच्याशी गप्पा मारूया, गोडी काय आहे ती जाणून घेऊया आणि मग पदार्थ पाहूया. नमस्कार. नमस्कार. काय करता आपण? जॉब कुठे? घनसोलीमध्ये. बरं, एक प्रायव्हेट कंपनीत आहे ॲज अ बीम मॉडेलर. ग्रेट. कन्स्ट्रक्शन, हायराज कन्स्ट्रक्शन बिल्डर. बरं, आणि तुम्ही? ती सध्या हाऊसवाईफ, आधी नोकरी करायची. आज स्वयंपाक करायचा जोडीने. एरवी कधी हा योग येतो? जोडीने खूप कमी, रेअर. खूप रेअरच. ते स्वयंपाकघरात येतच नाही असं मला वाटतंय. कारण स्वयंपाक करायला उभा राहिलेला कुठलाच माणूस असा कुर्ता घालत नाही. ते साखरपुड्यासारखे तयार झाले. त्याच्यामुळे ते स्वयंपाकघरात येत नसणार, त्याच्यावरती माझा ठाम विश्वास आहे. कुठला पदार्थ करायचं ठरलंय? आज मी दही मखाने चाट करणार आहे. बरं. आणि सीताफल क्रीम. या जोडीतली गोडी काय आहे असं जर आम्ही विचारलं तर काय सांगाल? छान आहे, जमतं, असं गमतं, रुसतं, चालू असतं काहीतरी. अच्छा, ते तर काय तू म्हणशील तसं सगळीकडे आहेच आहे. पण आजकाल जरा मोबाईल आणि या सगळ्या गोष्टींचा वापर होतो. पण तुमच्या नात्यामध्ये टेलिफोनचा फार महत्वाचा संबंध आहे असं आम्ही ऐकलंय. आणि खबरा काढूनच येण्यामध्ये पटाईत आहोत. काय नेमकं झालं होतं? मी STD शॉपमध्ये बसायचो. बरं. तर आम्ही म्हणजे मी, माझे आई वडील पण असायचे. अच्छा, म्हणजे अडीचून पांडूच बसायचो. आणि मग ह्यांनी बघितलं, आणि मग ह्यांनी बघितल्यावर मग हे सुरू झाले यायला STD शॉपमध्ये फोन करायला. आणि अशी हळूहळू ओळख वाढवली. अच्छा. फोन करायला जायचं आणि ओळख वाढवली. SD. आणि माझी बहीण आणि ह्यांची बहीण मैत्रिणी होती आधीपासून. अच्छा. मग त्यामुळे त्याला ती संधी मिळाली. बरं. की माझ्या बहिणीला ओळखते का, तुझी ही बहीण आहे का, असं करून सुरुवात केली. पण मग तेवढ्या वेळ जाऊन बसायचं काय, फोनकडे बघायचं फक्त? सगळं होतं त्याच्यामध्ये. अच्छा. गप्पा मारणं वगैरे व्हायचं सगळं, हो की नाही? बरं. आणि स्वच्छतेची विशेष आवड आहे म्हणजे दोघांना मिळून? नाही, ह्यांना जास्त. ह्यांना जास्त आहे? मी ओके टापटीप. म्हणजे आता हे बोलून बोलून मी करायला लागले असं म्हणायला हरकत नाही मला. अच्छा, बर. पण मग घरातली स्वच्छता रोजची कोण करतं? हा, मी करते आता, कारण की हे बागे असतात ना माझ्या. अच्छा, म्हणजे तू हे कर ग, तू हे कर ग, आवरावरी कर, असं होत राहतं. वा, फार छान. चला मग आपण आता साहित्य आणि कृती बघूया आणि पदार्थ करायला घेऊया, चालेल? पण त्याआधी तुमच्या बरोबर एक खेळ खेळावा असं मला वाटतंय. तुम्हाला आवडेल का? आवडेल ना? गोडी तुमच्यात खूप आहे, पदार्थ यातचा गोड आहे. पण काय, हे स्वयंपाकघरात येत नसल्यामुळे यांना थोडी शिक्षा देऊया. डोळ्यावरती पट्टी बांधून पदार्थ ओळखायला लावूया, चालेल ना? वासाने बांधा डोळ्यावर पट्टी. क्या बात आहे. साखरपुड्याच्या ड्रेसवर मुंडावळ्या बांधल्यासारखं वाटतं. तर काही साहित्यातले जिन्नस इथे ठेवलेले आहेत, ते आपल्याला त्यांना वास द्यायचा आणि ओळखायचे. तुम्हाला जर वाटलं यातलं ते काही खाऊन पचवू शकतात तर खायलाही द्या, आमची काही ना नाही बाबा, हो की नाही? ओके, पहिलं काय देत आहे? आधी हा देऊया. आधी हा देऊया. हा, हळद. वा वा. चला पुढचं. थोडं टेस्ट करणार. हे धने पावडर आहे. बरोबर आहे की नाही ते काही सांगू नका आत्ताच. हा, पुढचा पदार्थ. मसाला. मसाला म्हणजे? तिखट मसाला. अच्छा, पुढे? हा गरम मसाला आहे. बरं, पुढे?
हे मला वाटतं टेस्ट करणार. नाही नाही. त्या म्हणताय त्याचा अर्थ ते करण्यासारखं आहे, त्या काही धोका देत नाही. हां मग टेस्ट करेन मी. हां. हा करा. जाऊ द्या, पुढचं द्या. नाही काळी मिरी. काळी मिरीचं पेस्ट आहे. हो, म्हणजे अच्छा. पावडर आहे. बरं बरोबर. हां पुढे. हा पण गरम मसाला किंवा मे बी हा असू शकतो. कोण? गरम मसालाच आहे तो. का टेलिफोन बूथ? ओके, काढा पट्टी काढा. तुम्हाला आम्ही 1 2 3 4 5 6 साहित्यातले हे मसाल्याचे पदार्थ दिले होते. हळद बरोबर होती, धणे पावडर, लाल तिखट बरोबर. हे काय म्हणाले ते? गरम मसाला. बरोबर आहे. बरोबर आहे. हां मग हे काय? हे हा चाट ते मसाला. चाट मसाला आहे. गुरुजी काळा मिरीवाला. हे खाल्ल्यावर तुम्ही ओळखू शकला नाही. पाणीपुरीला आपण म्हणून तर मी खातो की. टेस्ट दिला ना तुम्हाला. हां आणि हे काय म्हणाले ते? गरम मसालाच बोलले हा, हे गरम पण. ही जिरे पावडर आहे. तर असे हे 6 मसाल्याचे पदार्थ यांनी किती 4 ओळखले ना? हो. 2 चुकले. पण त्या मानाने रेशो चांगला आहे. कसं काय स्वयंपाकघरात न येता? ते टिप्पणी द्यायला बरोबर येतात की हे टिप्पणी जास्ती द्यायला. आहे, हे कमी आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही बरोबर ओळखले. पण गुरुजी Thank you. कमाल, फार छान, व्हेरी गुड. असा एक छान गमतीशीर खेळ आम्ही खेळलो. काय आहे, या खेळांमुळे गोडी वाढते आणि ती गोडी घेऊन जर आपण स्वयंपाक केला तर तो फार छान होतो, हो की नाही? चला मग आता या कुटुंबासह या जोडीसह आता आपण वळूया पदार्थांकडे. उतेकरांची जोडी आपल्यासमोर आता स्वयंपाक करायसाठी तयार आहे. साहित्य सुद्धा आपलं तयार आहे. आता हे कुठलं साहित्य आहे? हे सीताफळ क्रीम साठी साहित्य आहे. सीताफळ क्रीम असंच नाव आहे का त्याला? हो, डेझर्ट. बरं सांगा साहित्य. हे तर सजावटीसाठी गार्निशसाठी फ्रुट्स आहेत. त्यात पेर आहे पेर आणि- आहे. ओके, ऍपल आणि पेर पेर आहे. आहे आणि हे पीच प्लम्प आहे. बरं, किवी, किवी, सीताफळचा गर, बिया काढून घेतल्यात, बिया काढून घेतले. मिक्स ड्राय फ्रुट्स. हा गार्निशिंग साठी. हे क्रीम, पिठी साखर आणि हा पकड्या सजावटीसाठी. मग यातलं सजावटीसाठी सगळं आहे. मूळ काय आहे? मूळ तर ह्याचं सीताफळ, क्रीम आणि पिठी साखर. बरं एवढंच. बर, आता हे झालं एकाच साहित्य. आणि दुसरा जो आपला मखाण्याचं जे चाट आहे हां. त्याच्यासाठी लागणारे मेन मखाणे. मखाणे, मग दही, डाळिंब, तूप, कोथिंबीर, शेव, ही तिखट चटणी हिरवी, गोड चटणी आहे आणि हा चाट मसाला मिक्स. वा, चाट मसाल्यामध्ये बहुतेक त्याच्यामध्ये तिखट मी घालून चाट, mix केलंय. तिखट आणि मीठ. फॅन्टॅस्टिक. बर, पहिल्यांदा कशाची कृती करूया? ही करूया. हो, तुम्ही म्हणाल तसं. काय लागणार आहे? मी करणार ही कृती, ही करतील. असं तुम्ही ठरवलंय का? मी ठरवलं. कारण की मध्ये विचारण्यापेक्षा ते खडसावून सांगितलेलंच बरं. या मैदानात मग. सोपं केलेलं बरं. फारच छान. तरी त्यांनी तुम्हाला सोपा पदार्थ दिलाय. तुम्ही नाराजीनी करू नका, असं प्रसन्न मनाने करा. कारण यातलं 90% सामान हे गार्निशिंगचं आहे. मूळ कृती फारच छोटी आहे, हो की नाही? किती बघा, बिचारी झाकली मूठ ठेवते आपली बायको, है ना? नाही तर तिने तुम्हाला हे दिलं असतं, बसा करत म्हणून. ओके, काय करायचं यासाठी? बाऊल. बाऊल लागेल एक. हो. बाऊल. हां, ओके ते पण घ्या. ते विस घ्या. ओके. काय घालायचं याच्यात? अच्छा, काय करायचं पहिलं? म्हणजे तुम्हाला नाही माहित का? सुरुवात तर स्टार्टर मारायला लागते ना ती. स्टार्टर शिवाय कशी गाडी चालणार? असं आहे होय. हो. मला वाटतं क्रीम घेता वाटतं. ह्या सगळं घ्या आणि आधी काय क्रीमच ना? हां, क्रीम. हां. चावी बरोबर बसली पाहिजे तर स्टार्ट चांगलं होईल. त्याच्यानंतर पेटा हां. आधी पेटा. काय? भेटायचं. आधी फेटायचंय. वा 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 वा. चांगलं. हा सुवर्ण क्षण बघण्यासाठी त्यांचे डोळे आसुसले होते. ते गोल गोल फिरायला मला खूप आवडतं. ढवळायला. ते तुम्ही STD मध्ये जाऊन बसायचा तेव्हाच मला कळलं. तेव्हा काय वायर गोल फिरवतच आपण बोलायचो ना, त्याच्यामुळे. वा आता वा. 2 चमचे पिठी साखर. एवढं ठीक आहे? टाका 2 चमचे टाका. टाका. थोडी अजून लागेल. नाही बस नाही होईल का? कारण की ओके. सीताफळ पण आहे ना. बरोबर. वा, कमाल. मिक्स करा. दुबईतही होतात म्हणजे तुम्ही काही वर्ष? हो. एकटेच होतात का एकत्र? नाही, एकटाच होतो. तर त्याच्यामध्ये ह्याचा गर सीताफळाचा. सीताफळाचा. आता सीताफळ. छान छान छान. बघायलाच मस्त वाटतं ना. आता हे रेडी आहे. आता झालं ready? येस. येस. तुम्ही त्यांना काहीच मेहनत नाही करू दिली, फक्त जाऊ दे. मिक्सिंगच काम आहे. आजकाल नोकरी करतात ती खूप मोठी मेहनत आहे असं. मला इथपर्यंत बस आहे. त्याच्या पुढे मॅडम घेतील. कशाला आता काय गार्निश तर करायचंय. तेच तर म्हणतोय मी. हे थांबा, ह्याच्यात नाही बाउल मध्ये पण काढूया त्याच्यातच पाहिजे तर. हा, ह्याच्यात काढूया. स्पून आहे मोठा. त्याच्यात पण तुम्ही काढा पाहिलं आणि का मग करा. लगेच ते? हा, थोडं सूट दिल्यावर लगेच. हा, असं नका करू गुरुजी. एक काम घेतलं तर ते पूर्ण करा. कसं आहे, आम्हाला आनंद आहे ना तुमच्या हातचं खाल्ल्याचा. ठीक आहे एवढं सध्या. घेऊ ना, घ्या ना पटकन. त्याच्यात होतं ते पूर्ण छान असं. सोड सोड सोड. होता होते सर.
व्यवस्थित होता जा. काठावरती फार पडू देऊ नका, म्हणजे कसं सजावट केलेल्याची. बस 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 करेक्ट. आता एक टिश्यू असेल तर टिश्यू घ्या. मी तुम्हाला सांगतो घरी काम कसं करतं. एक सेकंड मी खाली ठेवून देतो. आता हे त्याचे छान काठ वगैरे पुसून घ्या. त्यांना द्या ना थोडं करायला. ते क्लिनिंगचा आपण नंबर वन काय हो का? क्लिनिंग अरे हो, Cleaning हे आवडते मला ना. तुमच्याबद्दल कळलं. विसरलं. स्वच्छतेचं म्हणजे स्वच्छता खूपच आवडते. वेळ आहे म्हणे यांना. हो. म्हणजे लोकांच्या घरात जनरली दसरा दिवाळी वर्षात एकदा निघतं, तुमच्याकडे 2 महिन्याला एकदा आहे. हा? महिन्याला तुमची आई आहे ना ती, स्वच्छतेचं नाव काढल्यावर मुलीचा त्रास त्यांनी अगदी असा एक महिन्याला करून सांगितलं. खूपच दुःख तुमचं अगदी वाहू लागलं. मी पण त्याच्या जोडीला असते ना, मला पण आवडतं नाही पण का तुमचा जावई महिन्याला स्वच्छता करतो? महिन्याला काय आल्याबरोबर विचारेल, हे का हा काय पसारा आहे. थोडं क्लिनिंग असेल तर चांगलं वाटतं ना जरा. दारात पाऊल नाही टाकल्यावर मुलाला विचारेल, स्पर्श काय पसारा केलायस. थोडक्यात स्वच्छतेची आवड आहे आणि तुमच्या या दुःखाची नस त्यांना माहिती असल्यामुळे त्या बरोबर ठिकाणी बोलल्या. वा, तर अशा स्वच्छतेच्या मुद्द्यावरती उतेकर कुटुंबामध्ये जरा जास्तच जोडीत गोडी आहे, हो की नाही? बरं, आता हे आपण केलंय नीट, पुढे काय? हे सजवूया. बरं, सजवा. हे ना आधी मिक्स ड्रायफ्रुट्स का? हां, मध्ये ठेवा. मध्ये ठेवू का? हां, ठेवा. आणि थोडं हे ठेवा पाकळ्या. आणि फ्रूट साईडनी हे करा, लावा. वा 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 वा. असे साईडनी लावायचे का? सीताफळ क्रीम करायला काहीही अवघड नाहीये. फक्त काय आहे, हे असे नवीन पदार्थांना आपण बाहेर पाहतो तिथेच विसरतो. बरोबर. करून पाहायचं धाडस आपण जनरली करत नाही. बरं, सीझन प्रमाणे फळं बदलू शकता. सीताफळाच्या ऐवजी आंबा, चिकू, अजून काय म्हणाला? स्ट्रॉबेरी. त्याच्यामुळे असा हा जो क्रीम, सीताफळ क्रीम आहे, हा पदार्थ ऑलमोस्ट तयार झालेला आहे. साहेबांची मेहनत फळाला आलेली आहे. ठीक आहे, मग आपण आता पुढच्या साहित्य आणि कृतीकडे जाऊया, त्याचं करूया. पण त्याआधी तुम्ही लिहून घ्या सीताफळ क्रीमसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आता आपण सीताफळ क्रीम तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये क्रीम घेऊन ते नीट फेटून घ्यावं. त्यात पिठी साखर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित फेटून घ्यावं. आता सीताफळाचा गर त्यात घालावा आणि हे सगळं एकजीव करून घ्यावं. आता हे सगळं सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊन मिक्स्ड ड्रायफ्रुट्स, गुलाबाच्या पाकळ्या मध्यभागी पसरून बाजूने फळांचे तुकडे लावून गार्निश करावं. चविष्ट सीताफळ क्रीम खाण्यासाठी तयार आहे. चला मंडळी, पहिला पदार्थ तुम्ही केलात, आता तुमची बारी. तुम्ही तर काय आनंदाने करालच. गॅस आपण ऑलरेडी लावून ठेवलाय. आता हे काय करायचं याच्यात? ह्याच्यात थोडं 2 चमचे तूप टाकायचंय. घ्या. बर, आणि हे मखाने भाजून घ्यायचे त्याच्यात. तुपावरती हां छान कुरकुरीत हां. घ्या मग भाजून. मखाणे छान तुपावरती कुरकुरीत भाजून होईपर्यंत तुमच्या मिस्टरांचा अजून एक मला कळलेला गुण, गातात म्हणे छान. हो, आवाज छान आहे त्यांचा. मग आज एक गाणं तुम्ही, आता हे मखाणे गरम होईपर्यंत जरा गळा तापून घ्या. मग आपण आता तुमच्या सरांचंच गाणं घेऊ, प्रशांत दामलेंचंच गाणं घेऊ. अरे वा, आमच्या सरांचं गाणं म्हणल्यावर आमच्या सरांना समोर आणलं पाहिजे. हे बघा, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं म्हणल्यावर त्यांची लगेच रिॲक्शन ही असते. ते आमच्यासोबत असतात कारण ते आमचे सिनियर आहेत. त्यांच्याशिवाय खवईगिरी पूर्ण होऊच शकत नाही. चला म्हणा. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. अरे वा, क्या बात आहे. खूप छान, मस्त मस्त. मखाणे भाजून झालेले आहेत है ना? हे जवळजवळ 7 ते 8 मिनिटं भाजायचे, म्हणजे ते कुरकुरीत होतात. गॅस घालवते मी. ठीक आहे. मोठा बाऊल लागेल का? नाही, हे सध्या असं राहू द्यायच्यात. तिथपर्यंत थोडीशी थंड पण होतील. मी मोठा बाउल घेते. बरं, हा मी केला बंद. आहे की मोठा बाऊल इकडे? ह्याच्यामध्ये दही फेटून घ्यायचंय. बर, हा. आता ह्याच्यामध्ये छान दही फेटून घ्या. बरं, ह्याच्यामध्ये 2 चमचे पिठी साखर. पिठी साखर, ठीक आहे. यांचा सगळ्यात पॉझिटिव्ह गुण कोणता? ती कधीतरी भडकते. कधीतरी भडकतात आणि जेव्हा भडकल्या तेव्हा मग काय करणार, आपली बॅग घ्यायची आणि दुबईला जायचं. राऊंड यायचं. छान. आता काय? बरं, आता ह्याच्यात आपण मखाने टाकूया. बर, आता ह्यांच्यातले एक पॉझिटिव्ह गुण सांगा की. ते प्रेमळ आहेत आणि ते कोणाशी एकदम मिक्स होतात लगेच. अच्छा. म्हणजे त्यांना अशी फारशी ओळख नाही लागत. मी तरी थोडं जज करेन माणूस कसा आहे समोरचा आणि बोलेन, पण ते तसे नाही आहेत. ते बिंदास कोणाशी बोलू शकतात. हा त्यांचा पॉझिटिव्ह गुण आहे.
अच्छा. ओळख लगेच होऊ शकते त्यांची. चांगलं आहे चांगलं आहे, म्हणजे जगन मित्र आहेत. आणि निगेटिव्ह नेगेटिव्ह असं काही नाहीये. नेगेटिव्ह नाही असं मला ते काय आठवत नाही नेगेटिव्ह त्यांच्या. असं आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे क्लिनिंग करायला माझ्या मागे लागतात, हा नेगेटिव्ह वाटेल मला. कष्ट पडतात. नाही तो त्यांना ऑलरेडी निगेटिव्ह वाटलाच आहे तुमच्या आईला. आता काय हे मिक्स करून घेऊया. घ्या घ्या घ्या. त्याच्यात ते मी सर्व करायला हे करते. वा, मखाणे दही चाट असं म्हणलं तरी वावगं नाही ठरणार आहे ना. हो. कारण चाट म्हणलं की दही पाहिजेच. स्पून द्या ना, 2 द्या. आता ह्याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे आपण तिखट आणि गोड टाकायचं आहे. बर. तर ही गोड चटणी, ही चटणी खजूर गूळ आणि थोडं वा. चिंचेचा कोळ अशी बनवलेली आहे. किती घालायची मला सांगा बरं. 2 चमचे टाका. बस. अशीच टाकायची ना. हां. आणि तिखट चटणी. तिखट एक समोरच्याला कसं आवडतं त्याप्रमाणे, जास्ती आवडत असेल तर तुमच्या जास्ती. मिस्टरांना कसं आवडतं. त्यांना आवडतं तिखट. मग घाला तिखट घाला अजून. आता आणि थोडे डाळिंब. वा 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 वा, अप्रतिम पदार्थ आहे हा. हा कलरफुल. बघा बरं, मला मागून आवाज येत आहे तोंडाला पाणी सुटल्याचे सगळीकडून. आणि ही शेव. वा 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 वा. हा चाट. तिखट मीठ आणि चाट डाळिंब अजून मसाला. लागतील का. हा वरती ठेवते ना गार्निशिंग राणी. त्यांना वाटतंय जरा वरून घालावे. ठीक आहे हो, हातभार लावतोय माणूस, चांगली गोष्ट आहे. आणि चाट मसाला हां. अप्रतिम. कोथिंबीर. हे मी टाकणार. बघा येस. क्या बात आणि आहे. थोडी डाळिंब वर ठेवूया. अजून डाळिंब? दिसायला बरं असं बरं, छान. ठीक आहे. तुम्ही फक्त नजर टाका हो प्रेक्षक हो, तुम्हाला कळेल आम्ही तुमच्यासाठी आज काय अप्रतिम पदार्थ घेऊन आलोय. हेल्दी आहेत आणि चटचट होणारे आहेत. मुळात काय, रेंगाळत बसायची तुम्हाला काही गरज नाही की म्हणजे करतायत आपलं स्वयंपाकघरातनं धूर येतोय, वाफा येत आहेत, असं काही नाही. आणि हे फिलिंग पण आहे, म्हणजे हेल्दी असल्यामुळे फिलिंग पण आहे ते तेवढं. बरोबर. आणि मखाण्याचा असा वापर शक्यतो आपला होत नाही ना. आपण त्याला तिखट मीठ लावून चिवडा करून खातो. पण हे जरा चाट मध्ये केल्यामुळे जरा एक वेगळा झोन झालेला आहे. आता आपण एक काम करूया, दही मखाणे चाट आणि सीताफळ क्रीम साठी लागणारं पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण मखाणा चाट तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका पॅन मध्ये तूप घेऊन ते तापल्यावर त्यात मखाणे 7 ते 8 मिनिटं छान कुरकुरीत भाजून घ्यावे. मग एका मोठ्या बाउलमध्ये दही फेटून घ्यावं. त्यात थोडीशी पिठी साखर आणि भाजलेले मखाणे घालून हे नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊन त्यात थोडी चिंच खजुराची गोड चटणी, थोडी हिरवी तिखट चटणी, डाळिंबाचे दाणे, शेव, तिखट मीठ घातलेला चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. चटकदार, चटपटीत आणि हेल्दी मखाणा चाट तयार आहे. मंडळी, साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेलच. आता आपण खाण्याकडे जाऊया. पण त्याआधी मला असं वाटतं अजून एक छोटासा खेळ व्हायला पाहिजे, हो ना. खेळ एकदम सोपा आहे, तसा टिपिकल आहे, घराघरात आपण खेळतोच तो. वटाणे सोलायचे जास्तीत जास्त. हां, पण हा खेळ मला तुमच्या मिस्टरांमध्ये आणि तुमच्यामध्ये नाही घ्यायचा आहे. तुमच्या मिस्टरांमध्ये आणि त्यांच्या सासूमध्ये घ्यायचा आहे. कारण त्यांच्या स्वच्छतेचा त्यांनाही खूप त्रास झालेला आहे, मी पाहतोय. बघूया कोण सफाईदारपणे आता वटाणे सोलतं. या सासूबाई जरा या. चला 3, 2, 1 स्टार्ट. ह्याची सासूबाई ना. मंडळी, साहित्य आणि कृती तुम्ही याचं लिहून घेतलं होतं, मखाणे चाट आणि सीताफळ क्रीम या दोन्हीचं. ओके, आपण थांबूया, इनफ झालेला आहे वेळ. काय वाटतं कुणी जास्त सोललेत? तरी बरेचसे पडले पण आहेत वाटतं वटाणे इकडे तिकडे. ते ठीक आहे, मग ह्याच्यात जास्त आहेत का तुमच्या आईच्या बाउलमध्ये? ठीक आहे, मग या गेमचा विजेता कुणीही नाहीये. त्याचं कारण असं आहे, हे खरं तर गेम नव्हताच. मला घरून येताना सांगितलं होतं की वटाणे घेऊन ये, म्हणून मी तुमच्याकडनं सोलून घेतले. त्याच्यामुळे मी हे आता खिशात भरतो आणि घरी घेऊन जातो. फार छान. पण आता हे सगळं गमतीचा भाग बाजूला. प्राजक्ता आणि सुरेश उतेकर या जोडीकडे आज आपण इथे आलो आणि त्यांच्यातली गोडी म्हणजे आहा हा हा,
काय सांगावी. टेलिफोन बूथच्या तिथे सुरू झालेली ही गोष्ट दुबईच्या बुर्ज खलिफावरनं ते आज या सोसायटीच्या मध्ये थाटलेल्या किचन पर्यंत ज्या काही पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितली ती बहारदार होती. ही जोडी फार छान आहे, यातली गोडी फार कमाल आहे. तुम्ही आज पदार्थ केलेत, गप्पा मारल्यात, मज्जा आली. झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या कुटुंबाकडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू. Thank you. सोबत मुलगाही आहे ना तुमचा, धन्यवाद. बोलवा ना त्याला. तुझं काय नाव आहे? स्पर्श. कर याला स्पर्श. खूप शुभेच्छा. तुम्हाला कसं वाटलं या कार्यक्रमात भाग घेऊन? मस्त मजा. कधी इमॅजिन केलं होतं बायको बरोबर इथे स्वयंपाक करायला? नाही, कधीच नाही. टीव्हीवर नाही असं विचार. टीव्हीवरती नाही, घरी करू शकतो. ते तर काय आपण सगळेच करतो. तुम्हाला कसं वाटलं? बरं वाटलं? वा, खूप छान. तोपर्यंत एक प्रेमाचा आणि आग्रहाचा सल्ला की अरबट चरबट खाऊ नका आणि झी मराठी सोडून कुठे जाऊ नका. पाहत राहा ताजा वाफाळता आणि गरमागरम कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीच गोडी.